अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे नागपूर अधिवेशनात खळबळ। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ पोस्ट। आणखी काही व्हिडिओ समोर आणणार दानवेंचा इशारा। अंबादास दानवे ब्लॅकमेलर, आमदार महेंद्र दळवींचा आरोप। रायगडमधील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली। दळवींचा सुनील तटकरेंकडे रोख। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही कॅश बॉम्ब। पीडब्ल्यूडी खात्यातील अभियंता पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच अभियंते कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात, संदीप देशपांडेंचा आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक। गळ्यात कापसाच्या माळा घालत सरकार विरोधात घोषणाबाजी। भाजप आमदार अभिमन्यू पवारांना मुख्यमंत्र्यांनी झापलं। लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू। अभिमन्यू पवारांचा मुद्द्यावरनं फडणवीस भडकले। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा। विरोधी पक्षनेते पदावरून मवियामध्ये फूट पडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण विधानसभेत उपस्थित। संपदा मुंडेंची हत्या नव्हे आत्महत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 60 दिवसात चार्जशीट दाखल करणार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मनोज जरांगेंकडून देशमुख कुटुंबियांची भेट। तर येत्या 2 महिन्यात आरोपींना शिक्षा न झाल्यास मोठं आंदोलन उभारणार, जरांगेंचा इशारा। बीडच्या सांगवी गावात जमिनीच्या किरकोळ वादातनं आई आणि मुलाला गावगुंडांकडून बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ समोर। गुंडांवर तत्काळ कारवाईची मागणी। विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इंडिगोवर कडक कारवाई होणार। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा स्पष्ट इशारा। तर इंडिगो एअरलाइन्सच्या दैनिक उड्डाण संख्येत 5% कपात करण्याचे डीजीसीएचे आदेश। अलिबाग जवळच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत। दोघांवर हल्ला, 1 व्यक्ती गंभीर जखमी। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं रचला सापळा। गोवा क्लब अग्निकांडानंतर दोन्ही मालक थायलंडला फरार। फुकेतला जाणाऱ्या विमानातनं दोघे पसार। क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा विरोधात लुकआउट नोटीस जारी। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन। वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार।